ची स्पर्धा आपण अनुभवतो. रोहा तालुका प्रीमियर लीग पर्व दुसरे सीझन 2 धमाकेदार आयोजन. गत वर्षी अगदी विचार केला तर एक मोठं यश या स्पर्धेला मिळालं, भरभरून यश मिळालं आणि संपूर्ण रायगड नगरीमध्ये या स्पर्धेचा डंका वाजला. आणि मात्र आता यंदाच्या वर्षी देखील मोठ्या उत्साहानं, नव्या जोशानं, मोठ्या आनंदानं, थाटामाटानं ही आपल्या सर्वांची अभिमानाची, गौरवाची आणि यशाची स्पर्धा यशस्वीरित्या आता मात्र अंतिम चरणाकडे वाटचाल करत असताना आपण पाहतोय. एक जबरदस्त स्पर्धा संपूर्ण रोहेकरांसाठी. खरं तर 7 दिवसांची क्रिकेटची परिपूर्ण मेजवानी होती आणि आमच्या समोर पुन्हा एकदा सेमीफायनलच्या मोठ्या लढतीसाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये अगदी पाहिलं तर आज स्कोरर, समालोचकाचा पाठीचा कणा, गुणलेखक आणि नक्कीच साईराज नरे आमच्यासोबत जोडले जातात. आमचे टेक्निकल एक्सपर्ट, ऑनलाईन अपडेट क्षितिज आमच्या समवेत, टेक्निकल टीम बोटांची जादूगरी त्यांची आपल्याला पाहायला मिळते. साहिल लवेश, त्याच्यासोबत साई पाटील आणि त्याचप्रमाणे आमचे तिन्ही ऑफिशियल कॅमेरामॅन सज्ज होतात. एका बाजूला मिस्टर PP अर्थातच परेश पालकर आणि त्यानंतर आपण पाहिलं तर मंथन आणि यश असे संपूर्ण आमची ऑफिशियल टीम देखील सज्ज होते dreamscricket.in ची. आणि मान्य श्री हरिभाऊ तांडे साहेबांना विनंती करेन आमच्या व्यासपीठावरती आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि सौ साहिल्याताई विवेक चौलकर मॅडमला देखील मी विनंती करतो आपण देखील या. पहिला चेंडू, सेमीफायनलची मॅच, बाहेरची कडा, शॉर्ट थर्डमॅनला बॉल, डॉट बॉलनं सुरुवात केली आहे. या सिधे ही आसाडोहा क्रिकेटचा महाअंतिम निर्णायक सोहळा आपण अनुभवतोय. जबरदस्त गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा. आणि या आनंदामध्ये आता मात्र संपूर्ण रोहेकर सध्या RTPLचा अनुभव घेतात. तेज असणारे कॅप्टन स्टेप आउट केलाय, फटका फसतोय का पायाचा डीप मध्ये, ओव्हर गुड कॅच, व्हॉट अन एक्सलेंट कॅच बाय द फिल्डर. जबरदस्त झेल टिपला गेला 0 या आकड्यावरती. सलमान सिद्दीकी नावाचं वादळ आता मैदानाच्या बाहेर. कॅप्टन वर्सेस कॅप्टन, पण सध्याच्या घडीला कॅप्टन तेज असणारे फ्रंट फुटला आल्यात. आदरणीय प्रमोदजी देशमुख साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपल्यास नम्रतेची विनंती, या स्पर्धेच्या दरम्यान आपण उपस्थित झालात त्याबद्दल आपलं हार्दिक असं स्वागत. या व्यासपीठावरती आपलं हार्दिक असं स्वागत आहे. या व्यासपीठावरती साहेब आम्ही आपल्याला विनंती करतोय की या व्यासपीठावरती विराजमान होऊन आपण या स्पर्धेचा आस्वाद घ्यावा. डेफिनेटली सर. 24 संघ खेळले, 24 मधून 12 सरसावले, पुढे 12 मधून 6, 6 मधून 3 आणि हे 3 संघ झुंजतील आपसमध्ये विजयासाठी. चॅम्पियन कोण बनेल? हु विल बी द चॅम्पियन? मोठं पर्व आहे, दुसरं पर्व आहे. बरेचसे प्रश्न प्रेक्षकांच्या मनामध्ये, उत्कंठा शिगेला पोहोचले. स्ट्रॉंग बॉयज आता अंतिम फेरीचं तिकीट त्यांनी बुक केलंय आणि त्याच्यामध्ये सर्वात मोठा हातभार खरं तर गोलंदाज आपण पाहिलं तर तो नक्कीच स्ट्रॉंग बॉय संघासाठी स्वतः कॅप्टनने मात्र चांगली कामगिरी केली. आणि आता विकेट हॅट्रिक साठी तब्बल रोख रक्कम 2000 रुपयांचा कॅश प्राइस अप्पा शेठ मयेकर साहेबांच्या वतीने नक्कीच असणाऱ्या गोलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे. अद्याप तेजस नरेने एकही धाव खर्च केली नाहीये, कारण अद्याप जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये ॲज अ बॅटर, ॲज अ बॉलर, ॲज अ फिल्डर अँड ॲज अ लीडर एक जबरदस्त निडर कामगिरी त्याची आपण पाहिली. ऑफ साइड रिजनला कट करायचा होता, कदाचित सेकंड मॅडन ओव्हर इन प्रोग्रेस म्हणू शकतो का आपण, कारण यापूर्वी जर पाहिलं तर विकेट मॅडन देखील आपण त्याचा स्पेल मध्ये आपण पाहिलेला आहे. तेज असणारी गोलंदाजी मार्कवरती. पुढचा बॉल वेगवान होतो, ऑफ साइडला वळवण्याचा प्रयत्न, कदाचित तिथे विकेट मिळाली असती, धावचीतची मिळाली असती. या गोष्टीला जास्त महत्व आहे. खरं तर भरपूर वेगाने एकदा कंप्लीट केली गेली आणि पहिली धाव फायनली स्कोरबोर्ड वरती अंकित केली गेली आहे. 4 चेंडूंचा वेट केला गेला, थांबलं गेलं, भरपूर मोठी वाट पाहावी लागली आणि त्यानंतर मात्र पहिली धाव. स्ट्रायकिंग एंड वरती भारदस्त शरीर आणि धडाके बास फलंदाज आपण पाहणार आहोत. सिद्धांत राणे ज्याने या स्पर्धेमध्ये त्याच्या नावाचा हाहाकार माजवलाय, तो सिद्धांत राणे स्ट्राईकवर. तेजस नरे गोलंदाजी मार्कवर. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. लीडर कसा असावा, लीडर असावा आणि त्याचं ज्वलंत उदाहरण दाखवताना तेजस. पुढचा बॉल
सिद्धांत राणेसाठी कोलो टप्पाचा बॉल कोदून टाकण्याचा प्रयत्न, मिडॉनला क्षेत्ररक्षक, धाव मिळते ती फक्त एकेरी धावेने. आता मात्र समाधान मानावं लागतंय. पहिल्या षटकाचा काही संपन्न, 2 धावा धाव फलकावरती. एका गडाचा मोबदल्यामध्ये बॅटिंग करताना आपण पाहिलं तर सागर सम्राट नावे टीम, जिथे एक महत्वाची विकेट मिळाली आहे आणि सलमान सिद्दीकी संघाचा संघनायक मात्र तंबूचा आश्रयाला. व्यासपीठावरती उपस्थित मान्य श्री प्रमोदजी देशमुख साहेबांचं आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. राजू वाघमारे आपल्याला विनंती की पण आपल्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान करायचा. राजू या आपण आपल्या शुभ हस्ते मान्य श्री प्रमोदजी देशमुख साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आणि साहेबांचा स्वागत आणि शुभ सन्मान, यथोचित स्वागत आणि सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करणार आहोत. पुन्हा एकदा जमल्या तमाम क्रिकेट प्रेमींचा पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. त्याचप्रमाणे घर बसल्या थेट ऑनलाईन युट्यूबच्या माध्यमातून अर्थात dreamscricket.in या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून जोडले गेलेल्या तमाम क्रिकेट प्रेमींचं, क्रिकेटच्या चाहत्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरची जर लाईव्ह तुम्हाला घरबसल्या पाहायला मिळत असेल तर आपल्या हक्काच्या चॅनलला आता मात्र 1 लाईक आणि 1 सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. करा सबस्क्राईब. 1 लाखाचा टप्पा देखील आता जास्त दूर नाहीये मित्रांनो, त्यांना देखील सपोर्ट करणं गरजेचं आहे, कारण सातत्यानं 7 दिवस त्यांची देखील अफाट मेहनत या स्पर्धेमध्ये. जय देशमुख गोलंदाजी मार्कवरती, ज्याचा बोलबाला आपण पाहिला तो दुसऱ्या दिवसामध्ये प्लेअर ऑफ द डे चा प्रबळ दावेदार जय देशमुख ऑन बॉलिंग मार्क. पहिला बॉल, पहिलाच बॉल सॉफ्टने घेऊन काढला. ऑफ साइडला बॉटम हँडचा वापर आहे, फक्त दिशा दिली गेली आहे. बॉल मात्र चाललाय डीप फाईन लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. फायनली जा क्षणाची वाट पाहिली जात होती तर क्षण आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. सिद्धांत राणेच्या बॅटमधून धावा 4 चौकार. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा जय देशमुखला आपण पाहणार आहोत. जय देशमुख तयार, बोलून ट्रॅकवर. पुढचा बॉल लॉफ्टेड हिट, व्हाट अ एक्सलेंट शॉट बाय स्ट्रायकिंग इन बॅटर सिद्धांत राणेचा बॅटमध्ये तडाखे बंद फटका. गगनचुंबी गगनभेदी आसमानी टोला षटकार. फटका पाहायला. हा खेळाडू देखील तितकाच दमदार आहे आणि हा स्ट्रोक देखील तितकाच असरदार आपल्याला पाहायला मिळाला. जय देशमुखचा अगेन्स्ट आता हल्ला चढवला गेलाय. रोख बाटोक भरतजी राजे यांच्याकडून गोलंदाजासाठी पारितोषिक आलंय. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. गोलंदाज जय देशमुख साठी आता पारितोषिकाची लयलूट तर आपल्याला पाहायला मिळेल. एटीएम खुलं केले जाईल यामध्ये, ते मात्र शंका नाहीये. ऑफ साइड रिजन मध्ये यापूर्वी ताकद, आता दाखवली नजाकत. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज सिद्धांत राणेच्या बॅटमध्ये येतील धावा 4. RTPL चा ब्रँडेड चौकार. आणि आता मात्र चौकाराच्या सहाय्यानं वैयक्तिक 15 वरती बॅटिंग करतोय सिद्धांत राणे आणि संघाची सांघिक धावसंख्या तो घेऊन जातोय ती 16 या आकड्यावरती. पहिल्या दिवसात चमकला संकेत शिंदे, त्यानंतर जय देशमुख. तिसरा दिवस गाजवलं करण कटोरेनं. 4थ्या दिवसामध्ये देवेश सावंतचा बोलबाला राहिला. 5वा दिवस बंटी पाटीलच्या नावावर आणि दिवस 6वा मैदानात जाणं लावली आग तो कल्पेश गाग. आणि आता मात्र या अंतिम दिवसामध्ये शेवट गोड कोणाचा होईल. ऑन साइडला घ्यायचा होता बॅटची कालची कडा, शॉर्ट फाईन लेगला बॉल थांबवला. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि या षटकामध्ये जय देशमुख थोडा महागडा ठरलाय. त्याचा अगेन्स्ट 2 चौकार, 1 षटकार देखील आलेला आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. 16 धावा असंच धावफलक सुरू राहिलं तर मात्र एका चांगल्या स्थितीमध्ये पोहोचल बॅटिंग करताना. सागर सम्राट नावे लॉफ करायचा होता मोठा बॅकलिफ्ट नॉन साइडला. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये. हा देखील निर्धाव चेंडू मात्र दिलासा देऊन जाईल तो गोलंदाज जय देशमुख. आणि आई ससाईवाली तुळशी फायटर्स या संघाला तेजस खुश आहे. त्यांना माहिती आहे पहिल्या 3 बॉलवर मोठे फटके आले. सो इथनं कमबॅक ऍज अ बॉलर जय देशमुखला करायचा होता, तो कमबॅक त्याने केला. सलगचे 2 बॉल डॉट.
फुल टॉस ऑन साईडला वळवला गेलाय, समोर अगदी पुढ्यात बॉल पडला, झेलची शक्यता होती. हाफ चान्स शेवटच्या बॉलवरती घेतली, सिंगल स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा घेतला निर्णय. स्ट्रायकिंग इन वरती पुन्हा एकदा थर्ड ओव्हर मध्ये आपण पाहणार आहोत सिद्धांत राणेला. 2 षटकांचा अंत, 2 षटकांच्या वाजवी काळाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 17, एका गडाच्या मोबदल्यामध्ये 17 फॉर लॉस ऑफ 1 आफ्टर 2. टीम सागर सम्राट नावे. खरं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका जर आपण पाहिली तर भैया भातेकरे असतील सर, त्यानंतर शिवरामजी वैती सर, पंकजी आंबरे सर, संदीपजी जोशी सर, गुणलेखक आमच्या समावेत अगदी पाहिलं तर साईराज असतील, कल्पेश असतील, सागर असतील, अप्पा असतील, प्रशांत असतील, सर्वांची चांगली साथ. उमेश साळुंके सरांना विसरून चालणार नाही आहे. समालोचन कक्षामध्ये आकडेमोड तज्ज्ञ आपण जर पाहिलं तर जयेश भोसले सर असतील, चंदू शेट्टे सर असतील, आवाज रायगडचा आपण म्हटलं तर नक्की संदीप जगे सर असतील, त्याचप्रमाणे अगदी समालोचक कक्षामध्ये व्हॉइस ऑफ किल्ला रोहा आपण ऐकलं, नक्की सरशल मुंडे सर असतील, प्रदीप भोळे सर असतील आणि गुड्डा जाधव असतील. या सर्वांचं भरपूर चांगलं योगदान या स्पर्धेमध्ये. आमचे डीजे ऑपरेटर डीजे अज्जूचं देखील कौतुक केलं जाईल आणि dreamscricket.in अर्थात कौस्तुभ पाटील आणि त्याच्या तमाम सहकाऱ्यांचं विशेष आभार या स्पर्धेच्या वतीनं असणार आहे. त्याचप्रमाणे बघा बाहेरची काढा बॅटची कदाचित आहे का पाहावं लागेल. बॉल तर तडम्याच्या दिशेने चाललाय, अंपायर सिग्नलसाठी वेट केलं जात आहे. इट्स वेलकम फॉर 4, 4 धावा. सुसज्ज मैदानाला मात्र चांगलं स्वरूप दिलं, एक मोठं व्यासपीठ आपण पाहिलं आणि त्याच्यानंतर समालोचन कक्ष देखील वेगळं असं. खरं तर आमचे मंडप डेकोरेटर्स आपण विचार केला तर सचिन मंडप डेकोरेटर, त्यांचा देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या वतीनं. आणि त्यानंतर मात्र ऑनलाईन अपडेटर सर्वच आमचे. खरं तर या स्पर्धेला जास्त ग्लॅमर ज्यांनी आणलं, सोशल मीडियावरती या स्पर्धेची चर्चा कशी सुरू झाली तर त्यामध्ये सर्वात मोठा हातभार आमचे आकाश कडव, सार्थक, दक्ष आणि योगेश दादा गंबे यांचा सर्वात मोलाचं आणि महत्त्वाचं सहकार्य राहिलं आहे. या सर्वांची नावं मी तुमच्यापर्यंत आता का पोहोचवली. आणि खरं तर नक्कीच सलग 7 दिवस हे ग्राउंड ज्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलं, गुलामबाईंना विसरून चालणार नाहीये. खरं तर गुलामबाईंचा मी खरंच सर्वात जास्त आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या वतीनं. धन्यवाद सागर बोवड, आम्हाला या गोष्टीची आठवण करून दिल्याबद्दल. पण बघा बॅकफुटला गेले, ऑफ साईडला जास्त ताकदीनं फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला, ताकद थोडी अपुरी होती. क्षेत्ररक्षक मात्र त्या अपुऱ्या संधीचा फायदा पूर्ण करून घेत नाहीयेत. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. करण कटोरेच्या बॅटमधनं देखील हा चौकार. हा देखील मोठा प्रश्न मनाला भेडसावतोय जरूर. पण आजच्या दिवसाची टॅगलाईन हॅशटॅग सब जवाब मिलेंगे. लॉफ्टेड, व्हाट अ शॉट, काय टायमिंग जबरदस्त आपल्याला पाहायला मिळालं. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स के कडक षटकार. मोठी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न कदाचित फसलाय. 2 क्षेत्ररक्षक, फायनली एकाच्या हातामध्ये झेल विसावला गेलाय. यामुळे कॉलिंग महत्वाची. ॲज अ फिल्डर आउटफील्ड मध्ये कॉलिंग करणार का, यू शुड टेक इट और आय विल टेक इट. या कॉलिंग गरजेचं आहे. ती कॉलिंग केली गेली, झेल घेतला गेला आणि विकेटचं पतन. जो फलंदाज मात्र कुठेतरी वाटलं की आता चांगल्या धावा बनवेल तो करण देखील मैदानाच्या बाहेर लागणारा धक्का. दुसरा बॅटिंग करताना सागर सम्राट नावे संघाला.
32 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतं. धावपटलावरती मात्र धावफलक आता वेगानं जर पुढे न्यायचं असेल तर मात्र मोठे फटके खेळावे लागतील. पण सध्या ज्या प्रकारे आपण पहिल्या 2 विकेट गमावल्यात, मी तर म्हणेन यापूर्वी सलमान सिद्दीकीची विकेट भरपूर स्वस्तात मिळाली आहे. ती नक्कीच आहे सासाई वाली तुळशी फायटर्सला. पण आता सिद्धांत राणेला देखील तुम्हाला रोखायचं आहे, जीवन दिवकरला तुम्हाला रोखायचं आहे. त्यानंतर मात्र अजूनही बॅटिंग लाईन भरपूर डीप आहे. कारण पाहिलं तर अजूनही मयूर असेल, अल्पेश असेल, फळजाम असेल, तुषार असेल, या सर्वांचं येणं अजूनही बाकी आहे. तेज असणारे गोलंदाजी मार्कवर, त्याला माहिती आहे पहिलं षटक चांगलं आलं, इथनं कमबॅक करायचं असेल तर हे शेवटचा एक चेंडू हा चांगला हाताळणं गरजेचं आहे. पहिल्या स्पेलमध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्या, या स्पेलमध्ये अद्याप 15, 1 विकेट देखील. तेजस स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला, लाऊड अपील, यस आउट. बॅटला आहे स्पर्श आणि टीम आई ससाई वाली तुळशी फायटर्स मध्ये हर्ष लागणार. आणखीन एक करारा झटका, तिसरा. फलंदाजी करताना सागर सम्राट नावेला, जीवन दिवकर बॅक टू द डगआउट. मोबदल्यामध्ये आणि खरं तर तिन्ही विकेट जर आपण पाहिले तर तेजस नरेच्या खात्यामध्ये जोडले गेलेत. सिद्धांत राणे, मयूर दिवकर या जोडीला मात्र आता थांबावं लागेल. थांबून फक्त चालणार नाहीये, तर थांबत असताना धावा देखील बनवाव्या लागतील. सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे ड्रिंक्स ब्रेक. पाण्याची तहान तर आता मात्र या पाण्याने भागेल, पण धावांची जी नितांत तहान लागली आहे सागर सम्राट नावेला, ती धावांची तहान सिद्धांत राणे आणि मयूर दिवकर भागवेल का प्रश्न आहे. वेळ आहे आपल्याकडे. दरम्यानच्या वेळीचे मास्टरकडे ऐकूया एक सुमधुर संगीत. करणारी ही स्पर्धा आहे, हवी हवीशी वाटणारी, प्रत्येकाला उत्कंठा लाभणारी ही स्पर्धा आहे, आतुरतेची वाट पाहिली जाणारी स्पर्धा आहे आणि प्रेक्षकांना आवडणारी स्पर्धा आहे. रोहा तालुका प्रीमियर लीग सध्या सेमी फायनलची ही मोठी लढत आहे. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी त्याचप्रमाणे जर आताच कोणी युट्यूब चॅनलवर आमच्या जोडले गेले ड्रीम्सक्रिकेट.in सोबत, तर त्यांच्या देखील माहितीसाठी सध्या सेमी फायनल मॅच सुरू आहे. एका बाजूला सागर सम्राट नावे आणि त्यांच्या अगेन्स्ट आई सासाई वाली तुळशी फायटरच्या 2 बलाढ्य संघांमध्ये सध्या सिद्धांत राणेचा बोलबाला आणि डंका वाजतोय. मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनलच्या मोठ्या लढतीमध्ये 9 चेंडू 21 धावा, त्याच्या बॅटमधून 3 चौकारांचा समावेश आणि त्याच्यासोबत एक षटकार. कदाचित कदाचित मिळेल का विकेट पाहायचं. या मॅचची गोल्डन विकेट धोक्यात आहे आणि कॅच घेतली गेली. जबरदस्त टिपलाय झेल आणि संपलाय. फलंदाज सिद्धांत राणेचा खेळ लागणार हा आणि खीन एक मोठा हादरा, मोठा झटका, मोठी विकेट सागर सम्राट नावेसाठी. फलंदाज सिद्धांत राणे आता तंबूच्या आश्रयाला.
पाहायला मिळतात. दुसरे पर्व आपण सर्व मिळून एकत्र करूया. आता मात्र आरंभ या सेमी फायनलच्या मॅचचा आपण पाहतोय. मोठी लढत आहे सध्याच्या घडीला. मॅच बॅलन्स आहे 50-50 आपण म्हणू शकतो. हा सामना सध्या दोन्ही बाजूंनी समानतेनं झुकलेला आहे. 32 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. पहिल्या बॉलवरती मिळवली विकेट प्रणयनं. ऑफ साइडला कॅच होता. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. अँड अनदर कॅच. आणखीन एक झेल. सलगचा दुसरा आदरा लागतोय. म्हटलं जातं की 1 brings 2. तुम्ही एक विकेट घ्या, दुसरी विकेट मिळायला तुम्हाला वेळ लागणार नाही. आणि ते मात्र 5वा झटका लागतोय बॅटिंग करताना सागर सम्राट नावे या संघाला. महिला वर्ग, महिला प्रेक्षक मॅडम, आपल्या सर्वांना विनंती, आपण आमच्या व्यासपीठावरती आमच्या कॅमेरामॅनच्या बाजूला अगदी राईट साईडला महिला प्रेक्षक आहेत. सर्व माझ्या माता भगिनींना विनंती आहे, आपण या आमच्या व्यासपीठावरती आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. खरं तर क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी क्रिकेटची ही मेजवानी, क्रिकेटचा कुंभमेळा क्रिकेटचं कुरुक्षेत्रामध्ये आता बदललाय. आणि या कुरुक्षेत्रावरती सध्याच्या घडीला घमासान युद्ध सुरू आहे. एका बाजूला सागर सम्राट नावे तर दुसऱ्या बाजूला आई सासाईवाले तुळशी फायटर. सध्या रोहित मैदानाच्या आतमध्ये. जख्मी शेर को आप सताओगे तो वो दौड़ के आपके पास आएगा. पण आता मात्र त्या प्रकारची बॅटिंग आपल्याला करताना पाहायला मिळेल का? वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो. तीच दहशत, तोच दरारा घेऊन. आणि तोच दरारा रोहितचा आपल्याला पाहायला मिळेल का या मॅच मध्ये, हे देखील पाहायचं आहे. रोहितच्या बॅटमधनं आडव्या बॅटनं फटका सजवलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. जखमी वाघानं केले शिकार मैदानाच्या आतमध्ये. स्क्वेअर लेग सीमा पार. रोहितच्या बॅटमधनं देत दनादन चौकार. चौकार आलाय. मी उल्लेख केला होता, ही वाघ जखमी झाला तरी तो कंटाळत नाही. आणि खरंच मैदानाच्या आतमध्ये जखमी वाघानं मात्र आता त्याचं स्वरूप दाखवलंय. चौकार आला, त्यानंतरचा बॉल डॉट आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती प्रणय कदमचा देखील दुसऱ्या बाजूला लगेचच कमबॅक केलाय. खरं तर आयुष्यामध्ये जगताना मात्र गर्दीचा भाग होऊ नका, तर त्या गर्दीचं कारण म्हणा. आणि आता मात्र तशी साझेदारी आपल्याला इथनं बिल्डअप करायची आहे, भागीदारी आपल्याला बिल्डअप करायची. दोन्ही बॅटर्सला माहिती आहे. ऑफ साइड रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न. ही एक धाव महत्वाची आणि मिळेल देखील. फेकी मात्र खरं तर मी म्हणेन चुकीच्या एंडवरती आली. कदाचित जर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती फेकी आली होती, ऑलरेडी पाहायला थोडी दुखापत आहे रोहितच्या, त्यामुळे ते थोडे स्लो धावतायत. कदाचित ती विकेट मिळाली असती. खरं मी कौतुक करेन रोहितचं, कारण दुखापत असताना खरं तर आम्ही स्वतःहून जाऊन अनुभवली त्याची दुखापत, आपण पाहिली आहे. आणि अक्षरशः पाय सुजलाय पूर्णपणे. आणि तरी देखील खेळाची आवड आहे, माझ्या संघाला माझी गरज आहे आणि ती गरज मी पूर्ण करणार सांगताना तो उतरला मैदानात. फुल टॉस ऑन साइडला वळवलाय. गॅप मोठा आहे, जाईल का पाहायचंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला व्हेरी गुड फिल्डिंग. जबरदस्त क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळते डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला. आणि दरम्यान जर पाहिलं तर दोन्ही फलंदाजांना इथनं कालावधी मिळाला. धावा संख्या पूर्ण केल्या गेल्या तर 2 आणि 2 धावांनिशी डाव फलक पुढे सरकत असताना 4 षटकांचा अंत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती 39. 39 धावा. तब्बल थर्ड अंपायर वस्ट आहे. ओके, माझ्या सर्व माता भगिनींना विनंती, जे आमच्या उजव्या बाजूला आहेत, मॅडम या आमच्या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आयोजकांची विनंती आहे, या आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अगदी ते सामना एन्जॉय करतात, तिथे नक्कीच क्रिकेटचा आनंद घेतात. वास्ता आहे का चेक करतात आमचे टेक्निकल एक्सपर्ट सध्या साहिल आहेत.
नक्कीच साहिल दाखवतील दुसऱ्या बाजूला लवेश आहेत. लवेश अल्ट्रा स्लो मोशन करून दाखवतात की एक्झॅक्टली काय घडलं. अंपायर चेक करतात. ड्रीम्सcricket.inचं कौतुक या संपूर्ण स्पर्धेमध्ये सध्या आंतरराष्ट्रीय दर्जाचा हा टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतोय. चेक केले जात आहेत 39 ऑन बोर्ड, 39 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि आता या डिसिजन वरती आता भरपूर काही अवलंबून आहे. सुरेंद्रजी भातेकरी सर नक्की चेक करतायत आता एक्झॅक्टली काय आहे. वस्ट आहे, कमरेच्या वर की खाली, खाली असेल तर सेफ, क्षितिज वरती असेल तर बीवर. बरेचसे प्रश्न आहेत. हॅशटॅग सब जवाब मिलेंगे. टेक्निकल एक्सपर्ट आणि आमचा थर्ड अंपायरचा फायनल डिसिजन आला. इट्स अ फेअर डिलिव्हरी, इट्स अ वॅलिड डिलिव्हरी. योग्य चेंडू आहे, लीगल चेंडू आहे. म्हणजे आता नक्कीच साईराज या 2 धावा असतील म्हणजे धावफलक आता 39 39 आकड्यावरती. 9.75 ची धावगती प्रति षटकामागे झाल्यात. 39 जर ही धावगती अशीच सुरू राहिली मॅक्स टू मॅक्स 58-60 62 हा एक बेसिक अंदाज बांधला जातोय. पण अंदाजांना तोडून पुढे निघणार हे क्रिकेट आहे. अंदाजांचं जाळं फोडणार हे क्रिकेट आहे. आणि त्या प्रकारची तोडफोड मैदानाच्या आतमध्ये होईल का पाहायचं आहे. गोलंदाजाची किल्ली उडवली जाईल का गोलंदाज मात्र बांधून ठेवतील. अनेकशे प्रश्न सतावतात. पण आता मध्ये त्या प्रश्नांची उत्तरं नो डाऊट येणाऱ्या 12 शेड्यू मध्ये दडलेली आहेत. 39 म्हणलात, 39 म्हणलात. पहिला बॉल जुनेदचा पहिला बॉल. एरियल लॉन ड्राईव्हचा फटका चाललाय. बॉल डीप मध्ये मिड ऑन क्लिअर करून डीप मध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षकात एकच धाव. सेकंड साठी आय थिंक रोहित मागे बघणार देखील नाही. त्यांना माहिती आहे पायाला दुखापत आहे, मोठे फटके खेळावे लागतील. सिंगल डबलने काम चालणार नाहीये. 40 वरती धावफलक आलाय 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सीझन 2 RTPL चा थरार. स्लोअर वन गतीमध्ये परिवर्तन. फिंगर मात्र यावेळेस रोल केले गेले. एक सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. हा डॉट बॉल आहे. जुनेद किरकिरेला सध्या आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतरचा बॉल डॉट. 2 बॉल हाताळल्यात, 1 धाव कर्स केली आहे. चांगली गोलंदाजी अद्याप तरी पहिल्या 2 चेंडूंवरती. जुनेद पुढचा बॉल मयूरसाठी. मयूरनं वेट अँड वॉच पद्धतीचं क्रिकेट दाखवलंय. थांबला, बॅकफुटला आला, पॉवर जनरेट केली आणि हा पॉवर पॅक छप्पर तोड सिक्सर. जबरदस्त एक पॉझिटिव्ह वाइब्स मात्र या संगीताने नक्कीच सर्व खेळाडूंमध्ये प्रेक्षकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. प्रभू श्री रामाचं नाम घोष करणारे हे संगीत आहे. आणि खरंच डीजे मास्टरचं देखील कौतुक आहे की अगदी या चरणावरती मात्र एक पॉझिटिव्ह वाइब्स देणारे मात्र गाणं आपल्याला ऐकायला मिळतं. 46 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चौथा बॉल कोलटपाचा बॉल. बॉटमॅनचा सुरेख वापर. फक्त फ्लिक केलं, डीप मध्ये चालला बॉल. बॅकपास लेग रिजनला सेकंडचा कॉल. रोहित धावतात, पोहोचतील का पोहोचतील. नो डाऊट पोहोचतील. 2 धावा मात्र इथे वेगाने पूर्ण. रोहित जास्त दुखापत असेल तर थोडं सांभाळून प्लीज, कारण सर सलामत तो पगडी 50. धावसंख्या 2, धावफलक 48. 48 वर सध्या मात्र धावगती वेगाने पुढे या षटकामध्ये. अद्याप 9 वाल्यात पहिल्या 4 बॉल मध्ये. समोर एक्झिक्यूट केला, व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, एकच धाव मिळेल. रोहित मागे वळणार नाही आहेत. माननीय श्री लवशेट खेडेकर साहेबांचं देखील इथे नुकतंच शुभाग म्हणत असताना पाहता. वेलकम. आपलं हृदयाच्या अंतःकरणातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 49 झाला. 49. शेवटचा बॉल. वेगवान चेंडू होता. तेच तर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा बॉल इथनं डॉट हाताळला गेला. 5 षटकांचा वाजवी खेळ संपन्न. 5 षटकांच्या अखेरीस 49 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अर्धा संघ तंबूच्या आशीर्वाद आहे. रोहित आणि दुसऱ्या बाजू मयूर देखील मात्र चांगली फलंदाजी करतात.
49 झाल्यात 9.8 सरासरी. आता मात्र 6 चेंडूंमध्ये मी म्हणेन एक चांगल्या टोटल पर्यंत तुम्हाला पोहोचायचं तर 12 ते 15 धावा येणं भरपूर गरजेचं आहे, कारण सेमीफायनलची लढत आहे. एक चांगली टोटल जर तुम्ही उभारली तर नो डाऊट बॉलिंगवरती देखील तितकासा प्रेशर असणार नाही आहे. त्यामुळे तुम्हाला जर फायटिंग टोटल पर्यंत पोहोचायचं असेल, एका संघर्षमय धावसंख्येपर्यंत पोहोचायचं असेल तर मात्र दरम्यानच्या या 6 चेंडूंवरती हाणामारी तुम्हाला करावीच लागेल. मी तर म्हणेन मयूरचं स्ट्रायकिंग एंडवरती राहणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूने जर रोहितला स्ट्राईक मिळाली तर त्यानं देखील सोडायला नको चेंडू, कारण मात्र सागर सम्राट नावेला आता जर एखाद्या चांगल्या टोटल पर्यंत पोहोचायचं आहे ना तर त्यांच्यासाठी संघर्ष देखील इथं तितकाच मोठा असणार आहे. मोठा संघर्ष, मोठी मॅच, मोठं हे प्लॅटफॉर्म आणि मोठ्या प्लॅटफॉर्मचे मोठ्या मॅचचे हे दोन दिग्गज खेळाडू आपल्या समोर सध्या धावांसाठी संघर्ष करताना पाहायला मिळतात. प्रणय कदम गोलंदाजी मार्कवर, पहिला चेंडू सोडून दिलाय आणि निर्णय चुकलाय फलंदाजाचा. इट्स अ फेअर डिलिव्हरी, इट्स अ डॉट बॉल. खरं तर जिसके नाम में है दम वो प्रणय कदम. आतापर्यंत गोलंदाजी चांगली केली, इम्प्रेसिव्ह 7 चेंडू फेकलेत आतापर्यंत या मॅच मध्ये, 7 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद देखील केलेल्या आहेत. म्हणजे इकॉनॉमिकल अचूक भेदक आक्रमक गोलंदाजीचा मारा केला अद्याप. पुढचा बॉल अडवी बॅट चालवली आहे समोरच्या दिशेनं लॉंग ऑनला डीप मध्ये फिल्डर आहे. ऑर्थोडॉक्स लॉंग क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. मयूरला स्ट्राईक हवी आहे. भाग मिल का भाग, पण दरम्यान मिळेल फक्त धाव. एक सिंगलने धाव फलक पुढे. आता मात्र सांघिक जर विचार केला तर सांघिक अर्धशतक पूर्ण झालंय. सागर सम्राट नावे टीमचा 50 धावा धावपटलावरती आपल्याला पाहायला मिळतील. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहे. मी उल्लेख केला होता 6 चेंडू मध्ये 12 ते 15 धावा, पण अद्याप पहिल्या 2 मध्ये फक्त 1 आली. रोहित ऑन स्ट्राईक. ड्राईव्ह केलाय, ऑफ ड्राईव्हचा फटका सुंदर आहे. डीप मध्ये वाईड ऑफ लॉंग ऑफ मध्ये चाललाय, बॉल नाही थांबणार आहे. पायांचा वापर करून थांबवण्याचा प्रयत्न असफल राहिलाय आणि रोहितच्या बॅट मध्ये मात्र या सत्रातला त्याचा इंडिव्हिज्युअल टोटल मधला दुसरा चौकार. हा चौकार मी तर म्हणेन फलंदाज रोहित साठी आणि सागर सम्राट नावेसाठी भरपूर महत्वाचा आहे. 54 झाल्यात. पुन्हा एकदा यावेळेस ऑफसाइड रिजन मध्ये खेळण्यात मिडॉर नाहीये. डीप मध्ये चाललाय बॉल लॉंग ऑनला. अधिकृत लॉंग ऑनचं ते क्षेत्र डीप मध्ये फिल्डर आहेत. धाव मिळेल ती 1.55 वर. धाव फलक 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. आपण इक्वेशन लावलं होतं की 6 बॉल 12, 6 बॉल 14 पर्यंत जाईल. पहिल्या 4 बॉल मध्ये फक्त 6 आल्यात, म्हणजे येणारे 2 चेंडू मयूर दिवकर आणि सागर सम्राट नावेसाठी महत्वाचे आहेत. तर प्रणय कदमने इम्प्रेस केलं. मी उल्लेख केला होता नक्कीच गोलंदाजाचा दमखम बरी गोलंदाजी आपल्याला त्याची पाहायला मिळते. एक चांगली गोलंदाजी त्याची पाहायला मिळते. इकॉनॉमिकल गोलंदाज आहे, अचूकता आहे, भेदकता आहे, आक्रमकता आहे या खेळाडूकडे आणि अचूकतेने सातत्याने चांगल्या टप्प्यांवरती मात्र चेंडूची देखील हाताळणी केली जाते. शेवटचा बॉल. यावेळेस अवे फ्रॉम द स्टंप सोडण्याचा प्रयत्न सफल राहिलाय. पहिल्या सत्राचा खेळ संपन्न झालाय. 6 षटकांमध्ये 55 बनवल्या गेल्यात. एका फायटिंग टोटल पर्यंत पोहोचण्याचा संघर्ष हा संघर्षच राहिला. अगदी पाहिलं तर सिद्धांत राणेच्या बॅटमॅनला 21-11 धावा बनवल्या त्या. करण कटोरीनं 12 धावांची बहारदार खेळी राहिली मयूर दिवकरची आणि रोहित ने नक्कीच देखील चांगला फिनिश केला. 11 धावा नॉट आउट त्याच्या बॅटमन आल्याने अशा प्रकारे 55 धावांचं राहिलं पहिलं सत्र, जिथे 36 चेंडू मध्ये बनवला. 55 येणारे 36 चेंडू आणि आता 56 धावसंख्येची गरज असणार आहे. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करताना आई ससाईवाली तुळशी फायटर्सला काय घडेल काय बिघडेल. मी घेतोय छोटासा ब्रेक, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. ऐकत राहा, पाहत राहा रोहा तालुका प्रीमियर लीग पर्व दुसरे सीझन 2. आणि वेळ आली आता परिवर्तनाची. कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल परिवर्तन. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतो आमचे सहकारी समालोचक जयजी भोसले सरांना. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद. प्रथमेशजी ठाकूर यांचा आवाज आपण ऐकत होतो.
रोहा तालुका प्रीमियर लीग 2023 रोहा तालुका क्रिकेट प्रेमी मित्रमंडळ आयोजित असणारा हा क्रिकेटचा भूतपूर्व सोहळा, एक बहुचर्चित बहुआयामी बहुरंगी असणारी स्पर्धा, एक पाऊल रोहा तालुका युवा खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी गतवर्षीच्या भूतपूर्व यशानंतर आपण दुसरे पर्व पाहतोय. जो दुसऱ्या पर्वावरती रोहाकरांना असणार आहे गर्व, दैदिप्यमान आयोजन या स्पर्धेचं आपण पाहतोय. विजेत्या संघासाठी जी काही बाईक दिली जाणार, अर्थात खैराळ्याचे असणारे उद्योगपती मराठी उद्योजक आदरणीय अप्पाजी मयेकर साहेब यांचे विशेष आभार. प्लेअर ऑफ द डे साठी सनग्लासेस जे दिले जात आहेत, अर्थात शाहीजी डांगे एम स्पोर्ट्सचे मालक यांचे विशेष आभार. प्लेअर ऑफ द डे साठी दिली जाणारी सायकल, मग अगदी 6 सायकल्स आम्हाला प्राप्त झाल्या. त्यापैकी पहिली सायकल आम्हाला प्रियंका फर्निचर यांच्या माध्यमातून प्राप्त झाली, दुसरी सायकल स्मरण रोशन मोरे, तिसरी सायकल श्री महेश म्हात्रे होम स्पोर्ट्स पेंटिंग अँड कन्स्ट्रक्शनचे मालक, त्याच वेळेला श्री अभिषेक गुणवडे साहेब शशिकांत सायकल मालकचे मार्टचे मालक, तेजस्विनी सुतार वाजंद्री, सरपंच कोकबंड, रुद्रांश 11 भाले या साऱ्यांचे विशेष करून आभार. बेस्ट बॅटरसाठी दिली जाणारी बॅट शंतनू आस्टिवकर अर्थात ऑल स्टार ब्रँडची एक आकर्षक बॅट दिली जाणार आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी दिली जाणारी ट्रॉफी, मॅन ऑफ द मॅच साठी दिली जाणारी जी ट्रॉफी आहे ती संकेतजी देशमुख साहेब यांच्याकडून लाभली आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी दिली जाणारा इन्व्हर्टर जो हेमंतजी सानस साहेब यांच्या माध्यमातून लाभला आहे. एक प्रसिद्ध असे मराठीमधून आणि त्याच वेळेला एक प्रसिद्ध उद्योजक आणि अनेक स्पर्धांमध्ये ज्या खेळाडूंना मोठमोठ्या खेळाडूंना ज्यांनी घेऊन गेले असे हेमंतजी सानस साहेब आपले विशेष आभार. बेस्ट बॉलर साठी बेस्ट बॅट्समन साठी दिले जाणारे शूज जोगीदेव प्रसन्न स्वरराज ॲग्रोविन यांचे विशेष आभार. मोमेंटो साठी जे रोपटे आपल्याला दिले गेले आहेत ते रुपेजी सानप साहेब शुभम मँगो फार्मचे मालक यांचे विशेष आभार. मैदान उपलब्ध करून देणारे गुलामभाई यांचे विशेष करून आभार. ग्राउंडवरती केली जाणारी विद्युत पुरवठा जो काय आपल्याला करण्यात आला आहे निखिलजी वरणकर साहेब यांचे विशेष आभार. दिनेशजी पवार साहेब अर्थात सारसोळीचे प्रसिद्ध असे किराणा स्टोरचे सर्वेसर्वा त्यांचे विशेष करून आभार. अर्थात गिरीजी जैन अर्थात पिंट्या जैन, मुनीर ज्वेलर्स पनवेलचे सर्वेसर्वा या साऱ्यांचे आम्ही आभार मानतो. मैदानाच्या आतमध्ये वळूयात जिथे फर्स्ट सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक दर्जेदार अशी क्रिकेटची पर्वणी, क्रिकेट रसिकांना मंत्रमुग्ध करणारा हा सामना मैदानाच्या आतमध्ये निश्चित पाहायला मिळणार. तेजस नरे आणि त्याच्या साथीला पंकज मैदानाच्या आतमध्ये पंकज बावकर येत असताना पाहायला मिळतोय. एका बाजूला आपण पाहतोय ना की जिथे 2 बलाढ्य संघ आहेत, एका बाजूला आहे तो आई सासाईवाली सागर सम्राट नावे या 2 संघांदरम्यानची लढत मैदानाच्या आतमध्ये रंगणारा हा अभूतपूर्व सोहळा पाहायला मिळते. अर्थात या मॅचच्या दरम्यान एक चांगला सामना पाहायला मिळू शकतो. निश्चित 56चा पाठलाग करायचा आहे. क्रिकेटचा हा करार इथे जरूर अनुभवायला आणि पाहायला मिळणार. हार जीत ही लपंडावरे, जिद्द राहू दे म्हणे जिंकायची पुन्हा, अडवतील ही लाख वादळ, सिद्ध होणी उजळायचे पुन्हा. स्वतःला सिद्ध करावं लागेल. तालुक्याला आपण रिप्रेझेंट करतोय. तालुक्यातील आपल्याला जिथे प्रत्येक खेळाडू म्हणून एक खेळाडूला संधी मिळाली आहे. प्रत्येक गावामधून 167 गावे आहेत रोहा तालुक्यामध्ये आणि त्या 167 गावांमधून एक खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत असताना पाहायला मिळाला. अभिमान वाटतो या स्पर्धेचा, अभिमान वाटतो आयोजनांचा आणि अभिमान वाटतो या क्रिकेटच्या स्पर्धेचा. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती एका बाजूला आदरणीय विशालजी लाड साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आई ससाईवाली याचे सर्वे सर्वा त्यांचं हार्दिक स्वागत. पहिला बॉल सलमान सिद्दीकी पहिला बॉल घेऊन सज्ज होतोय. पहिला बॉल डाऊन द ग्राउंड. पहिल्या बॉलवरती आक्रमण केलं तेजसने, परंतु लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. अगदी प्रत्येकाच्या खाणाखुणा वैगुण्य चांगल्या रीतीने दाखवल्यात. अनेक वेळेला गाठ एकामेकाच्या समोर आली आहे, परंतु आज निमित्त आहे, पुन्हा एकदा गाठ पडली आहे. ठकाठका निमित्त आहे ते रोहा तालुका प्रीमियर लीगचं दैदिप्यमान आयोजनामध्ये रंगणारा हा अभूतपूर्व सोहळा, अभूतपूर्व मॅच आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना निश्चित जाईल यात ती मात्र शंका नाहीये. सलमानचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाचा वेध, पंचांकडे अपील. हेतुपुरस्सर पंचांनी पाहिलं बॅटला चेंडू ब्रश झालाय की नाही, लिगल डिलिव्हरी आहे की नाही, काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये आणि तदनंतर या अपीलला फेटाळल्या पंचांनी. अर्थात या गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत. इथे प्रत्येक क्षण आणि क्षण लढवला जाणार आहे, प्रत्येक धाव लढवली जाणार आहे. सस्पेन्सने भरलेली ही मॅच एक थ्रिलिंग सामना म्हणून या सामन्याकडे निश्चित पाहायला जाणार आहे. पुढचा बॉल
यावेळेला देखील डाऊन द ग्राउंड केलाय, आक्रमण केलंय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचतोय, टिपला जेल, संपला फलंदाजाचा खेळ, नाही बसत वीराचं हे गीत मात्र डीजे मास्टरच्या माध्यमातून वाचवलं जात आहे. डर मुझे भी लगा ये फासला देखकर, पर मैं बढ़ता गया मेरा रास्ता देखकर, खुद ब खुद आती गई मेरी मंजिल मेरा हौसला देखकर. तुमचे हौसले आज बुलंद असायला हवेत, कारण मॅच इथे जिंकणं गरजेचं आहे. फायनल मध्ये जर का धडक मारायची आहे ना, तर इथे सामना जिंकणं गरजेचं राहणार आहे. फायनल मध्ये जिथे एक चांगल्या दर्जाची लढत निश्चित पाहायला मिळू शकते, परंतु त्याआधी हा सामना इम्पॉर्टंट आहे. आई ससाईवाली तुलसी फायटर्स या टीमला एक महत्वपूर्ण मोठा धक्का इथे बसला असं म्हणता येईल. आघाडीला येत असताना पंकजने चांगल्या दर्जाची बॅटिंग केली आहे, परंतु मजर गौरी आणि त्याच्या साथीला तेज असणारे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. कशा दाटणीचा परफॉर्मन्स त्यांच्याकडून होणार हे पाहणं गरजेचं आहे. एक लांब लचक आणि मोठा रनअप घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना एक अष्टपैलू खेळाडू जिथे सज्ज होत असताना सलमानचा हा बॉल उजव्या सीच्या बाहेर चॉप केला, क्षेत्ररक्षक धावतोय, आउटफील्ड फास्ट आहे, जीवाच्या आकांताने तो पळतोय, बाजी मारली आहे चेंडूवरती, परंतु धावा इथे मिळत असताना पाहायला मिळाले. तो दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वेगाने पुढे 3 धावा धाव फलकावरती आहेत. मॅच चांगल्या रीतीची होणार, शेवटच्या षटकापर्यंत जाणार, कारण इथे प्रत्येकाला जिंकणं गरजेचं आहे. या भवितव्याची स्पर्धा इथे या मानाचा करंडक जर का जिंकायचा आहे ना, तर 365 दिवस या स्पर्धेची चर्चा होणार आहे. दुसरं पर्व कोणी जिंकलं यासाठीची होणारी चर्चा पाहायला मिळेल. हा चेंडू डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या मस्तकावरती दस्तक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, फ्लॅट पॅरलल षटकार. डीजे पाटलांचा बैलगाडा नाहीये, परंतु पाटलांची ड्रीम स्पोर्ट्स काम करते या स्पर्धेच्या दरम्यान, आणि सबसे काढेल आमचे कौस्तुभ पाटील. पुढचा बॉल कमी गतीने टाकला, उजव्या सीच्या बाहेर कट केला, दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध, सुईमधून धागा काढावा त्या रीतीने चेंडूला पाठवलंय, स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. फलकावर 13 धावा आल्या. मजर गौरी फलंदाजी करतोय, म्हणजे एका जमान्यामध्ये मजर गौरी फलंदाजीला आला की आम्ही म्हणायचो की भाई भाई रोहा की ओर से मजर गौरी आए बल्लेबाजी के लिए. अब सभी दर्शक खुश होंगे क्योंकि छक्कों की बौछार देखने को मिलेगी. बट जसा जसा वेळ पुढे जातो, खेळाडू सुद्धा त्यांच्या टेक्निक्स आणि टेम्परामेंट मध्ये बदल करतात. असं एज इज अ जस्ट नंबर असं आपण म्हणतो ना. मजर गौरी म्हणतोय की ते वय वगैरे सगळं विसरून मी मैदानामध्ये स्वतःला त्या पद्धतीने डेव्हलप केलाय. हा जो चौकार त्याने लगावला होता ना, मजर गौरीचा कंट्रोल स्ट्रोक अद्यापर्यंत असं कधी पाहायला मिळालं नाही, पण त्याने दाखवून दिलं संघाला जेव्हा गरज आहे ना, तेव्हा या प्रकारे सुद्धा खेळण्याची ताकद मी ठेवून आहे. आणि म्हणूनच मजर गौरी आजही रोह्यामध्ये सुपर डुपर स्टारच्या लिस्ट मध्ये गणला जातो. हा खेळाडू तितकासा सुपर डुपर स्टार निश्चित आहे, परंतु या मॅच कडे तितकंसं चांगल्या रीतीने पाहिलं जाईल. अल्पेश आलाय, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पहिल्या बॉलवरती डॉमिनेट केला बॅटर्सला, अगदी लोटांगण घालायला भाग पाडलंय, अगदी लेजिम खेळायला भाग पाडलंय ते अर्थातच तेजस नरेला. अनेक जणांनी प्रत्येकाने अपेक्षांचे ओझं घेऊन या मैदानाच्या आतमध्ये आले. प्रत्येकाला जिंकायचं होतं, प्रत्येकाला या स्पर्धेमध्ये जिंकायचं आहे, परंतु प्रत्येक जणाच्या पदरात पडली ती निराशा. सागर बोबडच्या ज्या काही पदरात निराशा पडली ना, ती यदाकदाचित कोणाच्या पडली असेल. एक मोठा लक्षाचा समोर ठेवल्यानंतर त्यांना पराभूतीच्या छायाखाली जावं लागलं. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला, शॉट पॉइंट लेगला क्षेत्ररक्षक आहे,
पंचांचा इशारा अद्याप आला नाही, अर्थात चेंडू आहे तो निर्धाव स्वरूपाचा. अल्पेश पाटीलने या मॅच मध्ये पुनरागमन चांगल्या रीतीने केलंय, किंवा त्याचा कमबॅक हा चांगल्या रीतीने पाहायला मिळाला. 13-1 आहे. 13 धावा धावफलकावरती. अधिक खेळाडू बाद झालाय. करंट रन रेट 9.75च्या सरासरीने धावा आल्यात. 9.21च्या सरासरीने या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 56चा पाठलाग. या मॅच मध्ये 28 बॉल आणि 43 आवश्यकता. 28 चेंडू 43 धावा. मैदानाच्या आतमध्ये संघाचा तारणहार कर्णधार. पुढचा बॉल खोलात टाकला, खोदून काढला. जस्ट अ फ्लिक ऑफ द रिस्ट. ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळलाय. इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. तद्भर धावा अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळाल्या. त्या दोन चांगल्या प्रकारची फेक झाली, परंतु धावा येथे प्राप्त झालेल्या 2 पाहायला मिळाल्या. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 17 रन्स ऑन दी बोर्ड. 17 धावा धावफलकावरती. अर्थात जास्तीच्या 56 धावसंख्येचा पाठलाग करायचा. जास्तीचे मोठे स्ट्रोक पहिल्या षटकापासून खेळण्याचा प्रयत्न मजर गौरीने केलाय जरूर, परंतु त्याला तितकीशी चांगली साथ तेजसलाही द्यावी लागणार आहे. पुढचा बॉल. अल्पेशचा हा चेंडू कमी गतीने टाकला होता. बॅकफुटला आले. अँटिसिपेट केलं होतं. ठाऊक होतं. हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळाला आणि त्यावरती ऑन साइडला खेळलेला स्ट्रोक, जिथे धावा पुन्हा एकदा पाहायला मिळत असताना पाहायला मिळतात त्या दोन. संघाची धावसंख्या 2 ने वधारत असताना आता मात्र जाऊन पोहोचते, जिथे या दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 17 धावा धावफलकावरती आहेत. चुकीची दुरुस्ती करेन. आता धावफलकावरती धावा 17 आहेत. सागर सम्राट नावे टीमने प्रथम बॅटिंग करत असताना 55 बनवलाय. 56चं लक्ष. 17 धावा धावफलकावरती. 17 फेब्रुवारी 1981 एबी डिलियर्सचा जन्मदिवस. स्विच हिट केलाय तेजसच्या बॅटमधून. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आपला फटका. 440चा झटका. चौकार. अर्थात कल्याणच्या आडिवलीचे असणारे राहुल पाटील यांचे गीत येत असताना पाहायला मिळालं. सध्याच्या जार्सीच्या चर्चेचा विषय. पुन्हा एकदा त्या दाटीचा शो खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे आवश्यकता होती का हा प्रश्नचिन्ह उद्भवतो. कर्णधार इथे बाद होत असताना संघाला दिलाय दुसरा धक्का. 21 धावसंख्येवरती. सेकंड विकेट गोज डाऊन. तेजस नरे बॅक टू द पॅव्हिलियन. केले 9 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या. 128च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली. एक चौकार वगळता जास्तीचा इम्पॅक्ट पाडू शकलेला नाही आहेत, परंतु मॅच वरती इम्पॅक्ट पाडला या गोलंदाजाने. किंबहुना अगदी पुनरागमन चांगल्या रीतीने झालंय. आपण या गीताबद्दल जास्तीची चर्चा करूयात, कारण ज्या वेळेला आपण पाहिलं ना, हे गीत आलं, पुष्पा सिनेमा आला आणि तदनंतर प्रत्येक खेळाडूची देहबोली बदलत गेली. कारण खेळाडूने बाद केल्यानंतर त्या ज्या वेळेला सेलिब्रेशन पाहायला मिळायचे, रवींद्र जडेजा अगदी त्याच वेळेला आपण डेव्हिड वॉर्नरला पाहिलं की अशा रीतीचं सेलिब्रेशन करायचे पुष्पा स्टाईलने. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर येत असताना पाहायला मिळतोय. जय देशमुख 4थ्या क्रमांकावरती दाखल झालाय. जय देशमुख नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. धाव फलकावरती धावा जिथे आपण पाहतोय. हॅलो. याच दरम्यान सन्माननीय संदीपभाई तटकरे यांचं या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन होत आहे. रोहा तालुका प्रीमियर लीग पर्व दुसऱ्यामध्ये आम्ही त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. सन्माननीय संदीपभाई या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित होतात. आपल्या सर्वांसाठी हा एक आनंदाचा क्षण आहे. मी विनंती करेन त्यांना, संदीपभाई तटकरे यांना, की आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे. फरजाम पहिला बॉल बॅकफुटला ऑन साइडला खेळलाय. फ्लॅट मजरच्या बॅट मधून निघणारा हा अविश्वसनीय षटकार येत असताना पाहायला मिळतोय.
देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. वेगाने आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतोय. एक धाव निश्चित प्राप्त होईल. दुहेरी धावेचा प्रयत्न करण्यात आलाय आणि दुहेरी धाव देखील सहजरित्या अर्जित करण्यात येत असताना मजर गौरीसाठी आपण इतकंच म्हणू शकतो. सोबती रे तू तुझ्याच अन तुला तुझीच साथ सोडून तुझी तू वाट चाल ऐकला. स्वतः एकट्याने चाललाय. चांगल्या दर्जाची बॅटिंग करतोय. मैदानाच्या आतमध्ये कोणालाही वाटलं नव्हतं जो स्ट्रोक त्याने ऑन साइडला खेळला तो षटकार येईल. याही वेळेला घणाघाती आक्रमक बुलंदी पॉवरफुल आसमानी सुलतानी टोला आउट ऑफ द पार्क षटकार. षटकाराला संघाची धावसंख्या 35 वरती जाऊन पोहोचले. 2 खेळाडू बाद झालेत. येस डीजे मास्टर नाद एकच बैलगाडा शर्यत. महाराष्ट्रभर संपूर्ण महाराष्ट्रभर बैलगाडा शर्यतीची चर्चा जास्तीची होती. परंतु बैलगाडा बरोबरच ना आजकालच्या युवा खेळाडूंना किंवा युवा वर्गाला रीलचाही जास्तीचा नाद आहे. हा बॉल देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. बाउंड्री लाईन वरती क्षेत्ररक्षक आहे. एक धाव निश्चित प्राप्त होत असताना पाहायला मिळते. संघाच्या धावसंख्येमध्ये एकाने भर पडते. धावफलकावरती धावा आहेत 36ला 2. डीजे मास्टरकडे आपण वळलो जिथे रीलची चर्चा करत होतो. परंतु जो डीजे मास्टरच्या भूमिकेमध्ये सध्याच्या घडीला त्यालाही जास्तीची रीलची हौस आहे. हाफ ट्रॅकर हलक्या हाताने कट केला. संधी निर्माण झाली होती. क्षेत्ररक्षकाकडून चुकी होतीये. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. चौकार. पणल्या 16ची आवश्यकता. एक बॉल 4 वरती जय देशमुख खेळतो. यस एकच वादा जय दादा. यावेळेचा बॉल यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू येतोय. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 40ला 2 अशा सुस्थितीमध्ये संघ पाहायला मिळाला. बॅटिंग जिथे आपण स्कोर कार्ड पाहिला सलमानने खातं खोलू शकला नव्हता. परंतु सिद्धांत राणे हा पूर्वार्धाचा स्कोर कार्ड आहे. पूर्वार्धामध्ये जिथे 21 धावांची खेळी केली होती सिद्धांत राणेने आणि तदनंतर कोणी प्रभाव पाडू शकला नाही. उत्तरार्धाचा विचार केला ना उत्तरार्धामध्ये जिथे अजूनही 16ची आवश्यकता आहे परंतु तो स्कोर कार्ड आपण पूर्वार्धाचा पाहिला होता. उत्तरार्धामध्ये तेच असणारे 7 बॉल मध्ये 9 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या. पंकजने खातं खोलू शकला नाही. मजर गौरी 27 वरती नॉट आउट खेळतोय. जय देशमुख जिथे 4 वरती नॉट आउट खेळतोय. एक्स्ट्रा अद्याप आलेली नाहीये. अर्थात बॅटरच्या बॅटमधून धावांचा बोलबाला पाहायला मिळालाय. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये एक छोटासा डीजे ब्रेक घेऊया. कुठे जाऊ नका पाहत राहा एकत्र या स्पर्धेचा आनंद घेत राहा. असा गेलो आणि असा आलो. रोहा तालुका प्रीमियर लीग पर्व 2 दर्जेदार क्रिकेटची पर्वणी. अगदी विनायक माईचे गीत वाजवलं डीजे मास्टर नंतर तदनंतर मला तेजस नरेशची आठवण यासाठी झाली ना. विनायक माईची एक व्हिडिओ मध्यंतरी व्हायरल झाली होती. त्यामध्ये तो म्हणाला होता पप्या इकडे ये फोटो काढ. कॅप्शन मध्ये लिव्ह मॅटर क्लोज. आज तेजस नरे काहीतरी असंच करण्याचा प्रयत्न करेल. फोटो कार्ड आणि खाली कॅप्शन मध्ये लिव्ह मॅटर क्लोज म्हणून. अर्थात त्या रीतीचा परफॉर्मन्स या संघाने केलाय. 3 षटकांमध्ये जर प्रतिस्पर्ध्याला आपण डॉमिनेट करत असताना 40 धावा बनवू शकतो 56चा पाठलाग करत असताना तर येणाऱ्या 18 बॉल मध्ये केवळ बनवायच्यात नाम मात्र त्या 16 धावा. अर्थात अद्याप आपण डॉमिनेट केले प्रतिस्पर्ध्याला असंच म्हणता येईल. बागफुटवरती ढकललंय. जय शिंदे गोलंदाजी मार्कवरती येत आहे. येणाऱ्या 18 बॉल आणि 16ची आवश्यकता. सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाईल का हा प्रश्नचिन्ह. कमी गतीने टाकला. उजव्या एसीच्या बाहेर गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. जो मजर गौरी मैदानाच्या आतमध्ये चांगल्या रीतीची बॅटिंग करतोय. जिथे तो 27 धावसंख्येवरती नॉट आउट खेळतोय. त्याच्या विरोधामध्ये आता प्रश्नचिन्ह उद्भवलाय गोलंदाजाच्या मनामध्ये. कुठे चेंडू टाकायचा कारण तो चांगले स्ट्रोक खेळतोय.
लोअर फुल टोस ऑन साइडला धमाका, चेंडूला पाठवलाय गगनभेदी, गगनचुंबी, गगनाला गवसणी घालणारा आपला तुमसोक षटकार. उपाशी नाही तर राहीन उपाशी. षटकार त्याने ठोकलाय. पुन्हा एकदा पॅरलल खेळ आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. बॉडी लँग्वेज चांगली नाही आहे आता फिल्डिंग करणाऱ्या टीमची. शोल्डर डाऊन झालेत. चेंडूवरती जास्तीच्या वेगाने येत नाही आहेत. 17 बॉल 9 ची आवश्यकता होती. या आलेल्या दुहेरी धावा अर्थात 7 हव्यात. येणारे 16 बॉलचा खेळ शेष आहे. 7 ची आवश्यकता. मदर गौरी एक पात्री अभिनय केलं. अर्थात काय लढलाय तो. मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या बॉल पर्यंत लढण्यासाठी तो तयार राहिला. आज आपल्याला 100% कमिटमेंट द्यायची आहे. मॅच इम्पॉर्टंट आहे सेमीफायनलची. डावी एशी सोडून जाणारा हा चेंडू इथे यष्टीरक्षक आकडून ही चुकी होती. व्हाईट बॉल त्यावरती येणारा हा बोनस चौकार. फायनल कडे जाण्याच्या आधी मी खेळाडूंचं लक्ष वेधेन. फायनल ज्या वेळेला आपण जाऊ त्यावेळेला ट्रॉफी मैदानाच्या आतमध्ये जाईल. दोन्ही संघ लाईनअप करतील. खेळपट्टीच्या बाजूला राष्ट्रगीत होईल आणि तदनंतर फायनलच्या मॅचचा टॉस होणार आहे. याकडे मी लक्ष वेधेन. 2 बॉलची अजून एक खेळ धावा येणं शेष आहेत. दिल्लू स्कूप केलाय. चेंडूला पाठवलंय. सुपला शॉट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील. इथे 4. सामना फिनिश केलाय. 39 धावांची दमदार इनिंग साकारत असताना मजर गौरीच्या बॅटमधून या धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. दर्जेदार स्ट्रोक. तो खेळला. जिंकली सारी प्रेक्षकांची मन. बॅटिंग आवडली असेल तर मजर गौरीच्या या इनिंग साठी टाळ्या होत्यात. 10 बॉल 39 धावांची इनिंग साकारली आहे. नॉट आउट तो मैदानाच्या बाहेर येतोय. 390 च्या स्ट्राईक रेटने 4 षटकार 2 चौकार 10 बॉल फेस केले. 39 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. चला दोन्ही संघ फायनल कडे येतील त्याआधी मान्यवरांच्या शुभारचे आपण क्रीडा नगरीच्या आतमध्ये टॉस करणार आहोत. दोन्ही संघाचे संघ मालक आवर्जून आम्ही लक्ष वेधू की संघाच्या समवेत आपण मैदानाच्या आतमध्ये यावं लागेल. सामना संपत असताना म्हणजे बॉल आउट जेव्हा होत होता ना जयेश, तर त्यावेळेला मी मजरला विचारलं, मजर तू बॉल आउटच्या वेळेला बॉलिंग का नाही टाकलीस, कारण तू तर चांगली बॉलिंग टाकतो शॉर्कर वगैरे. तो सर अभी क्या थोड़ा उम्र हो गया ना अभी, ठीक है. तेजस बोला है कि नए बॉलर्स को इंट्रोड्यूस करते हैं, लेकिन एक बात तो सही है, मजर ने फिर एक बार यहाँ पर याद दिलाया, शेर कितना भी बूढ़ा हो लेकिन घास नहीं खाता, और शेर आज भी शेर है, और एक टाइगर और एकता टाइगर